गेल्या 8 दिवसापासून आम्ही सर्व विद्यार्थी ह्या ठिकाणी आंदोलन करत आहोत, जेणेकरून आमच्यावर प्रशासनाने जो लादलेला एक जोर जबरदस्तीने लादलेला एक काळा जी.आर आहे त्याला रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे त्यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आम्हाला बघायला मिळतात, जसे की आम्हाला 30 वर्षापर्यंत शिकण्याचे म्हणजे वसतिगृहात प्रवेश मिळेल आणि बहुतेक असे समस्या आहेत, जेणेकरून 15 किलोमीटरमध्ये जर तुमच्या वसतिगृहाच्या गाव येत असेल तर त्या ठिकाणी त्या गावातल्या म्हणजे विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश नाही. तेवढेच नव्हे तर आम्ही एखादी एज्युकेशन घेत आहोत, एखादी शिक्षण घेत आहोत आणि शिक्षणामध्ये बॅकलॉग लागले आणि आम्हाला समोरचं शिक्षण दुसऱ्या क्षेत्रामध्ये करायचं असेल तर आम्हाला नवीन प्रवेश करिता म्हणजे मागील 2 वर्षाची पूर्णपणे DBT देऊन प्लस 12% व्याजने ते परत करावे लागेल. म्हणजे आम्ही जेणेकरून सरकारला असं वाटत असेल की आम्हाला एक प्रकारचे लोन दिले आहेत, अशा प्रकारचे ते आमच्याशी रिॲक्ट करत आहेत. तर तो जी.आर नक्कीच रद्द व्हायला पाहिजे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची भूमिका काय राहणार? बघा, इथे आम्ही बसलेलो आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आमच्या मागेसुद्धा आमचे आईवडील आहेत, आमचे पालकवर्ग आहेत. जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही एक राज्यव्यापी आंदोलनाचा प्रयत्न करू व ज्यामध्ये आमचे आईवडील व संपूर्ण समाज त्यामध्ये समाविष्ट राहील व ह्या संपूर्ण जो प्रशासन आहे त्याला हादरण्याचा, त्याला हलवण्याचा प्रयत्न आम्ही करू. मागील 8 दिवसापासून आपण इथं आंदोलनाला बसले आहेत. शिक्षणाचा लॉस होत आहे, काय सांगते? हो, ज्या प्रकारे तुम्ही बघत आहात, विद्यार्थी पावसामध्ये आंदोलनाला बसून आहेत. तेवढाच नव्हे तर आम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा खूप लॉस होत आहे. परंतु आम्ही आता जर रडलो नाही, आता जर आम्ही ह्या सरकारला प्रश्न उत्तर केलो नाही तर आम्ही कुठेतरी मागेच राहून जाणार व आमची जी येणारी पिढी आहे, आमचे भाऊ आहेत, लहान भाऊ आहेत, आमचा समाज आहे, हा कुठेतरी आतासुद्धा ते पुरेपूर तरक्की केली नाही तर भविष्यात जर आम्ही आता रडलो नाही तर आमचे जे येणारी पिढी आहे, आमचे जे भाऊ आहेत ते कुठेतरी मागेच राहणार.